नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आपला आहे हा फेब्रुवारीचा महिना, आज 9 तारीख. तर आपल्याला नेहमीप्रमाणे 10 तारखेला आपल्याला आरंभित बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिन हा आपल्या अंगणवाडी क्षेत्रात घ्यायचा असतो. तर आपला जो ECC डे आहे, तर फेब्रुवारीचा विषय आहे बघा. विषय आहे अंगणवाडी सुधारणा दिवस. माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. म्हणजे आपला जो विषय आहे, तर तो आपल्या अंगणवाडीच्या स्वच्छतेवर आणि सुंदरतावर आधारित आहे. तर हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर तो कार्यक्रमाचं ठिकाण आपल्याला अंगणवाडी केंद्र किंवा पालक बसू शकतील अशी जागा आपल्याला निवडायची. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की अंगणवाडीतील पायाभूत सुविधा सुधारणे, उदाहरणार्थ भिंतीची रंगरंगोटी, सजावट, अंगणवाडी स्वच्छता इत्यादी. दुसरं आहे पालक समुदायातील व्यक्ती यांच्या सहकार्याने अंगणवाडी सजवणे, पोस्टर, शैक्षणिक साहित्य बनवणे आणि तिसरं उद्देश आहे आपलं पालकांना स्वच्छ अंगणवाडीचं महत्त्व हे पटावं. यासाठी आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर ह्या कार्यक्रमाला आपल्याला साहित्य हे उपलब्ध करून घ्यायचं आहे. तर साहित्य बघा आपलं पेंट, रंग, ब्रश, डार्क शीट पेपर, पोस्टर बनवण्यासाठी पुठ्ठा, रंगीत पेन्सिल, रंगीत कागद किंवा जुनी पुस्तकं, जुनी पेपर, रोपे इत्यादी साहित्य आपल्याला आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे पूर्वतयारीही करून घ्यायची आहे. तर सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचे. म्हणजे आपली आज 9ची तारीख आहे, 9 तारीख. तर आपल्याला आजच पालकांना त्या कार्यक्रमाविषयी सांगायचे. अंगणवाडी सजवण्यासाठी काय साहित्य आहे ह्याची यादी करायची आहे. जसं रंगरंगोटी, चित्रपुष्ट, खेळणी, पझल, मॅचिंग सेट, अंकाचे, अक्षरांचे डोमिजो इत्यादी. तसेच जर आपल्याजवळ इतर साहित्य उपलब्ध असेल तर ते देखील आपण ह्याचा वापर करू शकतो. तर जे उपलब्ध टाकाऊ साहित्य तयार ठेवायचे, किती गट करायचे, प्रत्येक गटाला काय करायचे व त्यांच्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे, हे सर्व अंगणवाडी ताईने आधीच नियोजन करून ठेवायचे आहे. त्यानंतर स्वागत बघा, नेहमीप्रमाणे आपल्याला प्रथम अंगणवाडी सेविकांनी जे पालक येणार आहे त्यांचे स्वागत करायचे. एकमेकांची ओळख परिचय करण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे एखादी गोष्ट किंवा गाणं हे घ्यायचं आहे. त्यानंतर सत्राची सुरुवात बघा. त्यानंतर अंगणवाडीचे महत्त्व सांगून स्वच्छता व सुंदर अंगणवाडी बनवण्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज का आहे हे समजावून सांगायचे. अंगणवाडी स्वच्छ सुंदर असेल तर मुलांना प्रसन्न वाटते. त्यामुळे अंगणवाडीमध्ये खेळातून शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण होते किंवा मिळते. आपली अंगणवाडी सुंदर बनवण्यासाठी मला तुम्ही देखील सहकार्य करू शकतात असे सांगून अंगणवाडी ताईने किशोरवयीन मुलं, पालक व इतर समूहातील सदस्य यांची आवश्यकतेनुसार आपल्याला गट करायचा आहे. मुलांचा सहभाग देखील त्याच्यात घ्यायचा आहे. तर अंगणवाडी सजवण्यासाठी रंगरंगोटी, शैक्षणिक खेळणी, चित्रे, पोस्टर तयार करणे, सजावट करणे इत्यादी कृती पालकांच्या गटासमूहात करण्यासाठी द्यायचे. उदाहरणं दाखवा. खालील काही कृती दिल्या आहेत. तर ते अंगणवाडी ताईने आवश्यक असेल, सोयीचे असेल त्याच अंगणवाडी स्वच्छ व सुंदर बनवायचे. तर आपल्याला जे गट केले तर पहिल्या गटाला आपल्याला सजावट गट. ह्या गटातील सदस्यांना अंगणवाडी केंद्रातील भिंती व स्थानिक संस्कृतीचे चित्र काढण्यास अंगणवाडी ताईने सांगायचे. उदाहरणार्थ वारली चित्रे तसेच प्राणी, पक्षी इत्यादी कलाकृती काढू शकतात. दुसरा गट बघा पोस्टर गट. या गटात सदस्यांनी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक स्वच्छता, हात धुणे, चौरस, इत्यादी पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व शैक्षणिक पोस्टर तयार करायचं आहे. तर तिसरा गट खेळणी गट. या गटात सदस्याने अंगणवाडी केंद्रातील मुलांना आवश्यक विविध शैक्षणिक खेळणे TLM तयार करणे. अंगणवाडी ताईने कोणती खेळणी बनवायची याबाबत आधीच गटांना सदस्यांना सांगून ठेवायचे आहे. खेळणी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूचा वापर करायचा आहे, जसं बाटल्या, पुठ्ठे, जुने पुस्तकं, जुने पेपर इत्यादी. TLM यादी मॅचिंग सेट, डोमिजो, अक्षरपाटी, शब्दपाटी, पझल इत्यादी साहित्याचा वापर करायचा आहे. चौथ्या गटांना स्वच्छता गट द्यायचा आहे. या गटात अंगणवाडी ताईने, मदतनीस ताई ह्यांच्यासोबत अंगणवाडी केंद्राचा परिसर हा स्वच्छ करायचा आहे. बनवलेले साहित्य व्यवस्थित योग्य जागी मांडून ठेवायचे आहे. आणि पाचवा गट बघा रोपे लावणे गट. या गटात सदस्यांनी अंगणवाडी ताई, मदतनीस ताई यांच्या मदतीने अंगणवाडी केंद्रातील परिसरात रोपे लावावी. रोपे लावण्याच्या या गटाला मुलांना समावेश करायचा आहे व त्यांना माती तयार करणे, बिया पेरणे, रोप लावणे, रोपांचे पाणी देणे, रोपांची वाढीकडे लक्ष देणे या विषयावर माहिती द्यायची. तर शेवटी पालकांसोबत खालीलप्रमाणे कविता घेता येईल. अंगणवाडी आपली सजवूया सुंदर, अंगणवाडी आपली सजवूया, स्वच्छ सुंदर बनवूया, छोटी छोटी रोपे लावू, बाग आपली फुलवूया, पाने फुले पक्षी प्राणी छान छान चित्रे काढूया,
अंगणवाडी आपली सजूया, सुंदर सुंदर बनवूया, अशी छोटीशी कविता आपल्याला पालकांसमोर घ्यायची आहे. त्यानंतर समारोप उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व अभिनंदन करायचे. आपल्या सहभाग उपस्थित राहिल्याबद्दल व सुंदर अंगणवाडी बनवण्यास मदत केल्याबद्दल पालकांचे धन्यवाद म्हणायचे, त्यांचे आभार मानायचे. तसेच आम्ही आमच्या अंगणवाडीसाठी छोटेसे जे साहित्य अगोदरच बनवले ते देखील तुम्ही आता बघू शकतात आणि त्याचाही वापर तुम्ही उद्या आपल्या कार्यक्रमामध्ये करू शकतात. तर हे बघा, आम्ही आमच्या अंगणवाडीसाठी काही साहित्य बनवलेले होते, तर ते देखील मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला उद्या त्या साहित्याची मदत होईल. तर हे बघा, आम्ही जे रंगीत कार्ड शीट पेपर असतात त्याचं आम्ही असे तोरण बनवलेले आहे आणि आमच्या अंगणवाडीमध्ये ते सजवलेले आहे. तर तुम्हाला देखील त्याचा उपयोग होईल यासाठी या व्हिडिओमध्ये त्या साहित्याचा मी समावेश केलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही छोटे छोटे जे तोरण आहे तर ते आम्ही बनवलेले आहे बघा. तर तुम्ही नक्कीच तुमच्या ECC डे जो कार्यक्रम तुम्ही उद्या घेणार आहात, तर त्या कार्यक्रमामध्ये ह्या अशा साहित्याचा वापर करा, जेणेकरून आपली अंगणवाडी ही खूप सुंदर दिसेल. तर एक छोटंसं अजून तुमच्याजवळ मी एक असा तुम्हाला सांगू इच्छिते की माझी अंगणवाडी अशा प्रकारे सुंदर अशी अंगणवाडी आहे. तर अंगणवाडी शेजारी जो मोर आहे तो देखील बऱ्याच वेळेस आमच्या अंगणवाडीला व्हिजिट करत असतो. तर अशा प्रकारे जी छोटी फोटो घेतलेले आहेत आम्ही, ते देखील आम्ही अंगणवाडीला सजवण्यास मदत करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या SCC डेमध्ये आपले जे कार्यक्रमाचे फोटो आहे किंवा मुलांसोबत घेतलेले फोटो आहे ते देखील इथं लावू शकतात. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उद्यासाठी ECC डेसाठी बरेच असं मदत मिळेल अशी आशा करते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.